व्हेज आणि नॉनव्हेजचा दिवस आमचे ठरलेले असतात। बुधवार, शुक्रवार आणि रविवार 3च दिवस आम्ही खातोय, बाकीचे दिवस व्हेज असते। तर आज आहे शुक्रवार, तर त्याच्यासाठी आणि व्हेज आमची इथे 2 माणसं आहेत आणि आम्ही 4 जण नॉनव्हेज खातो। त्याच्यासाठी तयारी चाललेली आहे। पहिल्यांदा व्हेज बनवून घेते, त्याच्यानंतर मग नॉनव्हेज बनवणार आहे। आणि नॉनव्हेज कसं चिकनचा रस्सा सुक्का वगैरे केलं की नाही की पटकन होतं ते, म्हणजे टेन्शन नसतं, सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम होऊन जातं। पण असं मधीच काहीतरी दुसरं वेगवेगळं असलं की नाही की मग भरपूर काय काय करायला लागते। आता बघा खरडा बनवलाय शेंगदाण्याचा, जिरं, जाडं मीठ आणि लसूण आणि मिरची घातली। त्याच तव्यामध्ये मेथीची भाजी घातलेली आहे शेंगदाण्याचा कूट घालून। ते झाल्यानंतर बाजूला भात घातलेला आहे, चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे। आता इथे सुकटीचा रस्सा करते, आमच्या इथे बोलतात कोरड्यास किंवा कालवण। तर कांदा, लसूण, कढीपत्ता घातलेला आहे, हळद, तिखट, मीठ आणि वाटलेलं वाटण, कोथिंबीर घातलेली आहे। सुकट भाजून घेतली, ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि वांग घालून सुकटीचा रस्सा केलेला आहे। सुकटीचा रस्सा ठेवला तिकडे आणि ते आता व्हेज जेवण वाढून घेते। डाळ, मेथीची भाजी, खरडा, चपाती आणि भात लावलेला गरम गरम मस्त असा भात आहे ना। मी कधी पण लास्टला लावते कुकर, म्हणजे कसा गरम गरम खायला होतं। पहिल्या चपात्या व्हेजवाल्यांना दिल्या तिथं 2 खायला दोघांना पण, आणि नंतर मग बाकीच्या राहिलेल्या चपात्या करून घेतल्या। सर्व चपात्याच्या टम्म फुगत होत्या आणि सुकटीचा रस्सा मस्त झालेला आहे। एकाला सुकट पाहिजे, एकाला अंड्याचा पोळा पाहिजे, एकाला बॉईल अंडे पाहिजे, असं असते। मग त्यापेक्षा एकदा चिकनचा रस्सा केला की नाही किंवा मटन तर ते बरं पडतं। आणि सकाळी डब्याला तर सुरमई फ्राय केलेली, त्यातला 1 तुकडा ठेवलेला। आता इथे अंड्याचा पोळा केलेला आहे, फक्त हळद, तिखट, मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून ते 4 अंड्यांचा असे 2 पोळे करून घेतलेले आहेत, अर्धा अर्धा असं होईल। आणि कांदा, चपाती, सुकटीचा रस्सा आणि हे भात केलेला आहे। मस्त असं हे आजचं हे जेवण आहे। छोटंसं व्हिडिओ केलेला आहे, मिनी व्लॉग। तुम्हाला जर आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। बाय, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये।